सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोग येथील भारतीय संस्कृती आणि संस्कार केंद्राच्या वतीनं आयोजित या एका पारिवारिक कौटुंबिक अशा छोटेखानी कार्यक्रमाला आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर किशोर कोल्हे सर, भारतीय संस्कृती आणि संस्कार केंद्राचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर राकेश चौधरी, प्राध्यापक डॉक्टर दिनेश महाजन सर, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर जतीन मेढे सर, डॉक्टर गणेश चौधरी, डॉक्टर टी चौधरी सर, डॉक्टर दिनेश पाटील, माजी प्राचार्य डॉक्टर अजय कोल्हे सर, डॉक्टर किरण चौधरी सर, प्राध्यापक काशीनाथ पाटील सर, डॉक्टर आशुतोष वर्धीकर सर आणि ज्या महिला भगिनींना आज आपण या ठिकाणी व्यासपीठावर पाहतोय त्या आमच्या महाविद्यालयातील सर्व सन्माननीय प्राध्यापिका, त्यामध्ये डॉक्टर मीनाक्षी वाघोडे मॅडम, डॉक्टर मोहिनी तायडे मॅडम, प्राध्यापिका गीतांजली चौधरी, प्राध्यापिका शैलजा इंगळे, प्राध्यापिका कृतिका परजणे, प्राध्यापिका हेमलता कोल्हे आणि प्राध्यापिका कोमल सावळे आणि उपस्थित सर्व विद्यार्थी भगिनी आणि बंधू, आपल्या महाविद्यालयामध्ये भारतीय संस्कृती आणि संस्कार केंद्र सुरू व्हावं अशी अपेक्षा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर कोल्हे सर यांनी मागच्या वर्षी या ठिकाणी मांडली होती। अर्थ सरळ एकच होता की महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, आपली संस्कृती जगामध्ये किती पुरातन आहे आणि ती कशासाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्या या आजच्या पिढीला समजावं या हेतूने या भारतीय संस्कार आणि संस्कृती केंद्राचं स्थापना करावी असं त्यांच्या डोक्यात होतं। मला सांगताना आनंद होतो की मागच्या वर्षी आपण या भारतीय संस्कृती आणि संस्कार केंद्राच्या वतीनं नवरात्र उत्सवामध्ये जो गरबा खेळला जातो, विशेषतः महिलांकडून, या गरब्याचं आपण याच महाविद्यालयाच्या आवारात आयोजन केलेलं होतं। मागच्या वर्षी सर अधिक वेळ नाही मिळू शकला, त्याच्यामुळे कार्यक्रम अजून ते डोक्यात होते ते घेता नाही आले, पण या वर्षी या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात लवकर करावी आणि उद्दिष्ट असं ठरवलं की किमान 4 कार्यक्रम वर्षभरामध्ये भारतीय संस्कृती आणि संस्कार केंद्राच्या वतीने व्हावे आणि त्याच्यात आज पहिला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय तो म्हणजे रक्षाबंधन। रक्षाबंधन या शब्दातच खूप महत्वाची संस्कृती जोडलेली आहे। म्हणजे कसा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये आपल्या देशाची संस्कृती ज्या ज्या कारणांसाठी टिकून राहिली त्या कारणांपैकी एक कारण म्हणजे आमच्या देशामध्ये मोठ्या उत्साहात जो रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो तो आहे। या सणाचा आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस। निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं अतूट नातं आणि त्यालाच आम्ही रक्षाबंधन असतो। या रक्षाबंधनाचं महत्व काय तर श्री सन्मान या रक्षाबंधनातून निश्चितपणाने होतो आणि म्हणून श्री सन्मान हा सुद्धा या सणाच्या माध्यमातून दिलेला उद्देश आहे। फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला बरोबर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचं महत्व कधीच कळणार नाही। पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायलेला आहे। आपल्या भारत देशाने संस्कृतीचं उत्तम उदाहरण जगाला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून एक संस्कृतचा श्लोक आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यात्रेतास्तु न प्रचंदते सर्वास्त्र फला प्रिया। याचा अर्थ असा आहे म्हणून की ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा केली जाते म्हणजे तिला मान सन्मान दिला जातो, तिचा सत्कार होतो, तिथे सुशील आणि गुणी मुलं ही उत्तम प्रकारची मुलं या ठिकाणी होतात आणि जिथे श्री सन्मान नसतो त्या ठिकाणी कुठलीही प्रगती होत नाही। हा विचार लहानपणापासून समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न या रक्षाबंधनाच्या सणाद्वारे केला जातो।
मित्रांनो रक्षाबंधनाचं महत्व। राखी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर राखी या शब्दाचा अर्थ आहे की तू माझं रक्षण कर। या ज्या महिला भगिनी आपल्या हातामध्ये आपल्या मंगटावर ती जो धागा बांधतात त्याचा अर्थ असा आहे की हे भावा तू माझा ज्या वेळेला माझ्या संकट येईल त्या वेळेला तू माझं रक्षण कर आणि मला आत्मविश्वास आहे की मी तुझ्या हातावर धागा बांधला या मंगटावर याचा अर्थ तू माझ्या पाठीमागे सातत्याने उभा आहे। रक्षाबंधन म्हणजे फक्त भाऊ आणि बहिणीमध्ये असू शकतं का? तर त्याचं उत्तर नाहीये। स्त्री आणि पुरुष म्हणजे एखादा लग्न झालेले नवरा आणि बायको सुद्धा एकमेकांना राखी बांधू शकतात असं नाहीये। आपण वृक्षाला गाडी बांधतो। आज माननीय प्राचार्यांच्या संकल्पनेतून आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर हे जे बाहेर पाहता वृक्ष आहेत ना आपले या वृक्षांना सुद्धा राखी बांधण्याचा आपण एक छोटा कार्यक्रम या ठिकाणी करतोय। जणू काही ते झाड असं म्हणते की माझं रक्षण करा। मी जर या ठिकाणी जिवंत राहिलो तर या देशातलं या परिवारातलं या परिसरातलं पर्यावरण चांगलं राहील आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही कर्तबगार धाडसी शूरवीराने याचक दुर्बल अंध अपंग आणि अबलांचं रक्षण करणं हा आपला धर्म आहे असं रक्षाबंधनाच्या माध्यमातून आम्ही मानतो। आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की रवींद्रनाथ टागोर यांचा एक छोटा संदर्भ सर या रक्षाबंधनाच्या निमित्ताने 16 ऑक्टोबर 1905 ला स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी रक्षाबंधनाच्या सोहळ्याचं आयोजन केलं आणि मी जे तुम्हाला सांगत होतो की फक्त भाऊ बहीण एवढाच रक्षाबंधनाचा सीमित अर्थ नाहीये तर त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी हा जो 16 ऑक्टोबर 1905 ला रक्षाबंधन सोहळा आयोजित केला त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला बंगालची फाळणी होत होती आणि ही फाळणी होऊ नये म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकतेचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा उपयोग केला। म्हणजे त्यावेळेला सीमा भागामध्ये हजारो हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांना राख्या बांधल्या। हिंदू आणि मुस्लिम यांचं एकतेचं प्रतीक म्हणून या रक्षाबंधनाकडे त्यामुळे पाहिलं गेलं। म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने या रक्षाबंधनाचं महत्व अधोरेखित केलं। रक्षाबंधनाच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतामध्ये कार्तिक महिन्यामध्ये कार्तिकेय नावाचा एक सण आहे की जो त्या ठिकाणी केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी जेवायला बोलवते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन त्याला देतो। रक्षाबंधन हे आपल्या इतरांच्या जीवनामध्ये पावित्र्यता आणि मांगल्यता निर्माण करते। जैन लोक जे आहेत ना ते जैन लोक रक्षा पर्व म्हणून हा दिवस साजरा करतात। जैनांची जे जे मंदिर असतील त्या मंदिरांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राख्या ठेवल्या जातात। जैन मुनी त्यांचा आदराने ते ग्रहण करतात त्या ठिकाणी जातात आणि अजून एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला सांगतो की उत्तर भारतामध्ये ह्याच रक्षाबंधनाच्या माध्यमातून नोकर मालकाच्या हातामध्ये राखी बांधतात। तो नोकर असं म्हणतो मालकाला की मी या ठिकाणी संकटात आहे, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, तूच माझं रक्षण करू शकतो। आणि म्हणून उत्तर भारतामध्ये अजूनही ही परंपरा आहे की नोकर जो आहे तो मालकाच्या हातून या ठिकाणी राखी बांधून घेतो। ही या संदर्भातली रक्षाबंधनाची माहिती आहे। शेवटी फक्त एक मुद्दा या ठिकाणी मांडतो की राखी बांधताना बहिणीने असं म्हणावं की ये न बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामनुबंधामी रक्षेमा चलमाचल। म्हणजे दानवांचा राजा जो होता बली याच्या हातून दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी जशी रक्षा म्हणजे राखी बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे असं या आमच्या महिला भगिनी आम्हाला या ठिकाणी सांगतात। आणि म्हणून या ठिकाणी अधिक आपल्या वेळ देतात आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी महाविद्यालयीन परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर स्वागत समारंभानिमित्त
आज भारतीय संस्कृती व संस्कार केंद्राच्या वतीने महाविद्यालयात रक्षाबंधन याचे महत्त्व प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे सर यांनी विशद केले। अशा या रक्षाबंधन निमित्त कार्यक्रमाच्या वतीने मी सर्वप्रथम सर्व सहकारी प्राध्यापक बंधूंना रक्षाबंधन निमित्त खूप खूप शुभेच्छा देते। आणि आज या ठिकाणी आम्ही वृक्षाला देखील राखी बांधलेली आहे की सदैव त्याने देखील आमचे आणि या सृष्टीचे रक्षण करावं आणि आम्ही सुद्धा त्याचे रक्षण करू या आजच्या या निमित्ताने। तसेच आमच्या महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक बंधू हे नेहमीच सतत आमच्या पाठीशी उभे राहतात आणि सदैव आपले ज्येष्ठ बंधूचे कर्तव्य हे बजावत असतात। नेवे सर आजच्या दिवशीच त्यांनी आमचा सन्मान नाही केला तर ते दर महिला दिनाच्या निमित्ताने देखील आमचा या ठिकाणी सर्व महिला प्राध्यापिकांचा सन्मान करत असतात। त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार व्यक्त करते। आपण तर नाही कोणीतरी एका मुलीचा इकडे पाठवायचं मॅडम इकडे मॅडम थोडं हे गर्दी आहे बेटा बस तू पुढे आणि रक्षाबंधनाच्या भरपूर काही शुभेच्छा देतो। महाविद्यालयामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यामागची संकल्पना केंद्राच्या संचालकांनी आज सकाळी माझ्याकडे आणली। मी त्यांना तत्काळ सांगितले की सर आपण या कार्यक्रमाचं निश्चित आयोजन करावं। त्यांनी रक्षाबंधनामागची जी काही भूमिका आहे आपल्या समाज व्यवस्थेची, आपल्या भारतीय व्यवस्थेची, ती अगदी चांगल्या पद्धतीने मोठ्या शब्दामध्ये मांडली। खरं त्यांच्या ठिकाणी आपण विनंती केलं पाहिजे की त्यांनी रक्षाबंधनामागची जी मूळ भूमिका आहे, आपल्याकडे रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावाला रक्षाबंधनाच्या निमित्तानं किंवा रक्षण करण्याच्या निमित्तानं राखी बांधावी असे संकेत आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आहेत, पण त्याच्या पलीकडेही रक्षाबंधनाचं महत्व समाज व्यवस्थेमध्ये आहे। रक्ताच्या नात्यानं भाऊ बहीण असलेले, समाजाच्या नात्यानं भाऊ बहीण असलेले आणि कुठेतरी सहकारी म्हणून काम करताना भाऊ बहीण नातं निर्माण करणारे, जोपासणारे अशा विविध प्रकारची भाऊ बहिणीची नाती कुटुंबाला आपला समाज भारतीय संस्कृतीत अजून सुद्धा रक्षण करतो, याचा मला अभिमान आहे।
पण कालांतराने या नात्या गोत्यांना, कालांतराने या संस्कृतीच्या आणि संस्कारांच्या मोदींना काळाने कडक करू नये यासाठी या उपक्रमांचा टास आहे. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की एकदा मुलगी सासरी गेली की तिचा माहेरशी फारसा काही संबंध नसायचा. मग तिला येण्यासाठी, माहेरी येण्यासाठी, भावाला बोलवण्यासाठी माहेरच्या लोकांशी काहीतरी नातं राहावं यासाठी अशा प्रकारच्या सणांच्या माध्यमातून ती एक बॉन्डिंग राहत होती. सणांच्या निमित्तानं जाण्याला राहत होतं. मला आठवतं ते लहान असताना बहिणीकडे जायचं आहे रक्षाबंधनासाठी. मग आम्ही 4 भाऊ आहे. मला सख्खी बहीण नाही, परंतु चुलत बहीण मात्र 11 आहे. आम्ही 4 भाऊ डिस्ट्रीब्यूट करायचो, वाटून घ्यायचो. मी इकडे जाईल, तिकडे जाईल, अशा प्रकारे आमचं लहानपणापासूनच रक्षाबंधनाचं नातं जोपासण्याची म्हणजे औपचारिक प्रक्रिया आहे ती पूर्ण आम्ही करतो. पण तो आनंद वेगळा होता. रक्षाबंधनाची, नारळी पौर्णिमेची आपण वाट बघायचो की कधी नारळी पौर्णिमा येणार, कधी रक्षाबंधनाला आपण बहिणीकडे जाणार, कधी भाऊबीजेला आपण बहिणीकडे जाणार ओवाळायला. तर ही नाती होती, ही आपुलकी लुप्त होऊ नये. नव्याने निर्माण होणाऱ्या नात्यांमध्ये स्त्री पुरुषाचं नातं जे आहे त्याच्यामध्ये भाऊ बहिणीच्या नात्याचं एक गुण महत्व कायम राहावं. मैत्रीचं नातं तर अतूट असतंच, पण रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊन भाऊ बहिणीचं नातं निर्माण होऊ शकतं. त्याच्यासाठी जेनेटिकली एकच असणे किंवा रक्तातून जन्माला आवडे तेवढं काही गरजेचं नाही. समाजामध्ये अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत. हल्लीच्या कालखंडामध्ये विकृत मनोवृत्तींचा आणि विकृत संस्कृतीचा खूप बोलबाला चाललेला आहे. त्याचे परिणाम समाज व्यवस्था भोगत आहे, किंबहुना सर्वात जास्त अत्याचार महिलांवर होत आहे. आता नुकतीच कलकत्त्याला जी घटना झाली तेही बोलतं चित्र आजच्या समाज व्यवस्थेमध्ये खूप काही गोष्ट सांगून जातं. म्हणून या निमित्तानं माझं आव्हान आहे आपल्या मित्रांना की त्यांनी ज्या ज्या वेळेला आपलं काहीतरी संपर्क एखाद्या महिलेशी, एखाद्या मुलीशी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येतो त्यावेळेला निश्चितपणे या नात्याची आठवण ठेवावी. मैत्रीचं नातं असतं. मैत्रीच्या नात्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. आता हल्लीच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही महाविद्यालयात येऊन असल्यामुळे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. जसं तंत्रज्ञान आपल्याकडे आलं, परदेशामधून विमानाने आलं तर जहाजाने आलं सांगता येणार नाही, पण त्या तंत्रज्ञानासोबत काही अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला आठवत असेल आपल्या परिसरामध्ये तणनाशक मारल्यानंतर काही तण असलेलं गवत मात्र आहे तसंच राहील. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? गाजर गवत. गाजर गवतावर तणनाशकाचा परिणाम होत नाही. आणि हे गाजर गवत मूळ भारतीय नाही, जे परदेशातून आपल्याकडे आलेलं आहे. जसं आपल्याकडे अन्नधान्याचा तुटवडा पडला काही वर्षांपूर्वी, त्यावेळेला ते अन्नधान्याच्या वेळेला आपण परदेशातून मागवलं, अमेरिकेतून मागवलं, त्याच्यासोबत याचं बियाणं आलं असं आणि ते वास्तव आहे. कारण आपल्याकडे गाजर गवताची निर्मिती होत नव्हती. सांगण्याचा मुद्दा असा आहे की परदेशातून आलेल्या अशा काही गोष्टी आज आपल्या देशामध्ये रुजू होत पाहत आहेत किंवा रुजत आहेत, ज्याची आपल्याला अजिबात गरज नाही, ज्याच्यावर आपण अनेक प्रकारच्या प्रक्रिया करत आहोत, संपत झाली पण ते संपत नाही. त्यातलीच एक बाब म्हणजे अशी आहे जी महिलांवर दिवसावेळा होणारे अत्याचार आहे. महिलांवर अत्याचार कदाचित पूर्वीच्या काळखंडामध्ये वेगळ्या पद्धतीने झाले असावे, त्याविषयी मी फारसं बोलणार नाही. पण समाज व्यवस्थेमध्ये चांगलं परिवर्तन झालं, चांगले बदल जे झाले त्या चांगल्या बदलांबद्दल आपण विचार करू
आणि त्या विचारांच्या माध्यमातूनच आपण त्या रक्षाबंधनाचं महत्व लक्षात ठेवू. कारण महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये बहिणीवर होणारा अत्याचार सहन झाल्यामुळे भावाने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. हा इतिहास आपल्यासमोर आहे. मग तो रावण का असेल, रावणाने सुद्धा इतिहास लिहिलेला आहे. सूड भावनेचा का असेल, रामाने आणि रामाच्या भावाने सुपर्णकेचं नाक कापलं म्हणून सूड भावनेने त्यांनी सीतेचं हरण केलं. हे भीषण वास्तव आपल्याला सर्वांना माहित आहे. सगळ्याचा मुद्दा असा आहे की आपल्या बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपली आहे. मग ती बहीण आपल्या रक्ताची असो, आपल्या परिसरातली असो, का वेगळ्या धर्मातली असो, का कोणत्या याच्यातली असो, जबाबदारी आपली आहे. ती ओळखून आपण हे काम केलं पाहिजे. राखीच्या धाग्यामध्ये जी ताकद आहे, एका क्षणामध्ये नातं बदलण्याची ताकद आहे. त्याला काय अर्थ आहे, धागा आहे, दोरा आहे. पण एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला तो धागा बांधल्याबरोबर त्याचे अजून नातं निर्माण होतं भाऊ-बहिणीचं, ते चिरंतर असतं. हे चिरंतर नातं या निमित्ताने जिवंत राहतं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि विद्यार्थी मैत्रिणींना आवाहन करतो की तुम्ही या नात्याची संस्कृतीने जोपासना करा. त्या नात्याला काळीमा फासेल अशा प्रकारची कृत्य करू नका. समाजामध्ये चित्र खूप वाईट होत आहे. ते चित्र वाईट होऊ नये यासाठी प्रयत्न करा. कारण तुम्ही जर भाऊ बहिणीच्या नात्याचं रक्षण केलं तर आपोआपच तुमच्या माध्यमातून बाकीच्या लोकांकडे ते पोहोचत असतं. आपल्यापेक्षा लहान मुलं हे निश्चितच वरिष्ठांचं वर्तनाचं अनुकरण करत असतात. हे सुद्धा वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. पण आपण काही गोष्टी न कळत बालपणापासून त्या करत असतो. त्या वरिष्ठांचं आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्यांचं अनुकरण करत असतो. 80% 90% तुम्हाला त्या हॅबिट्स आहेत, सवयी आहेत, ते आपल्या पॅरेंट्स आहेत. आपण त्या समाजाला वाचतात, लहानपणापासून समाज जगतात, तिथून मिळालेले असतात. आणि त्याच्यामुळे जे भाऊ बहिणी नातं अजूनपर्यंत आपल्याकडे आहे त्याची विकृती निर्माण होत आहे, याची काळजी घ्या. या निमित्तानं आपण महाविद्यालयामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं नेवे सरांच्या सहकार्याने आपल्या महिला सहकार्यांना मुलींना जे काही या निमित्तानं कोणती फुलाची पाकळी अशा प्रकारचं मी दिलं त्याबद्दल नेवे सरांचं मी महाविद्यालयाच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा या नारळी पौर्णिमेच्या श्रावण मासाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपलं महाविद्यालय धार्मिक शिक्षण देणारं नाही, पण धर्माच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे, तो कोणताही धर्म असो, त्याच्या चांगल्या बाबी आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्या समाजामध्ये रुजवायच्या आहेत. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, सरांनी जे सांगितलं, निले सरांनी, जगामध्ये भारतीय